अपघात प्रकरणातील चाणक्य ट्रॅव्हल्स वाहनाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शर्यते दंग्याचा गुन्हा नोंद। दिनांक 12 मार्च 2025 रोजी रात्री 8:30 ते 11 वाजताच्या दरम्यान पुसद दिग्रस रोडवरील वरुड येथे ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक AR 01Y 4544 आणि दुचाकी मोटरसायकल क्रमांक MH29 BZ 0483 मध्ये अपघात होऊन मोटरसायकल चालक प्रदीप रामबक्ष चव्हाण वय 38 वर्ष राहणार मुलतानवाडी कवडीपूर तालुका पुसद हा मृत पावल्याने त्याचे नातेवाईक व आजूबाजूच्या गावातील लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काट्या व दगड घेऊन सार्वजनिक रस्ता जाम करून ट्रॅव्हल्सची तोडफोड केली। तोडफोडीमध्ये ट्रॅव्हल्सचे अंदाजे 1.5 लाख रुपयाचे नुकसान केले व प्रेत उचलू न दिल्याने व प्रेत 1 तास रस्त्यावर ठेवून प्रेताची विटंबना केली। पोलिसांना प्रेत उचलू न देता शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करून माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्टेशन पुसद शहरातील पोलीस उपनिरीक्षक दीपक उईके यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी क्रमांक 1 विष्णू रामबक्ष चव्हाण, आरोपी क्रमांक 2 विष्णू गजानन राठोड, आरोपी क्रमांक 3 अविनाश गजानन राठोड, आरोपी क्रमांक 4 रमेश जयसिंग चव्हाण, आरोपी क्रमांक 5 तारा निलेश चव्हाण, आरोपी क्रमांक 6 मारुती चव्हाण, आरोपी क्रमांक 7 आरुष परसराम चव्हाण, आरोपी क्रमांक 8 राज विष्णू चव्हाण सर्व राहणार कवडीपूर व इतर 15 ते 20 अनोळखी लोक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शर्यते अपराध क्रमांक 140/2025 कलम 121 126(2) 190 191(2) 191(3) 301 324(4) 324(5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्या व तपासामध्ये निष्पन्न झाल्याने आरोपी क्रमांक 1 मागीलाल वसंता चव्हाण, आरोपी क्रमांक 2 राहुल महाजन चव्हाण, आरोपी क्रमांक 3 मदन ताराचंद जाधव, आरोपी क्रमांक 4 अमोल नारायण सूर्य अशा 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारे नमूद आरोपितांनी कायदा हातात घेऊन वाहनाची तोडफोड केली व मृतदेहाची विटंबना करून पोलिसांचे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे। यापुढे कुणीही अशा प्रकारे कायदा हातात घेणारे बेकायदेशीर कृत्य करीत असताना आढळल्यास त्याच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नागरिकांना हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे।